सर कालची रेकॉर्डिंग पाठवलेली आहे मी कालची. पाठवली ग्रुपवर सरांनी. आहे सर. ओके. आज जरा लेट झाला पाठवायला, उद्या सकाळी मिळून जाईल तुम्हाला. ओके, लवकर. आता बघा, चंद्रमा काय? मनाचा कारक ग्रह. एक कारक तत्व जर तुम्हाला लिहायचं असेल तर मनाचा कारक कोण असेल तर हा चंद्र आहे. तुमचं मन साक्षात कोण असेल तर कोण आहे? चंद्रमा. आणि मनाचा संबंध कशाशी आहे? मनाचा संबंध तुमच्या इमोशनशी आहे. म्हणजे तुमचे जे इमोशन्स आहेत हे इमोशन साक्षात कोण असतील तर चंद्रमा आहे. मनाचा कारक ग्रह आहे. कारक तत्वांमध्ये मनाचा कारक लिहायचा आहे. जसं सूर्य सोलचा कारक आहे, आत्म्याचा कारक आहे, तसा हा चंद्रमा मनाचा कारक आहे. आणि त्याच्यासोबत काय जोडलेले आहेत? तुमचे इमोशन्स. ह्या दोन गोष्टींना अंडरलाईन करायचं, याला विसरायचं नाही. मन आणि तुमचे इमोशन्स. ओके. आणि ज्यावेळी तुम्ही इमोशन्सला जाणता, इमोशन्स काय आहेत? एक प्रकारचा तुमचा थॉट पॅटर्न आहे. तुम्ही इमोशनल होता त्यावेळी काय करता? तुमच्यामध्ये एक थॉट येतो, विचार येतात. हे विचार देखील काय आहेत? हे थॉट्स काय आहेत? चंद्रमा. म्हणून विचार येतात, जातात, पळत राहतात. विचार कधी स्टेबल नसतात. चंद्रमा कधी स्टेबल नाही. चंद्रमा कसा आहे? चंचल. चंद्रमाला काय म्हटलेला? चंचल. आता मला सांगा, चंद्रमाला चंचल का म्हटलेलं? मनाचं जर कारक तत्व बघितलं, मनाचं कारक तत्व म्हणून सगळ्यात जास्त लवकर जातो 2.5 दिवसामध्ये. एक्झॅक्टली. बघा, मनाचं जे कारक तत्व आहे, मन एखाद्या ठिकाणी जास्त वेळ थांबत नाही. मन एखाद्या ठिकाणी जास्त वेळ थांबत नाही. मन हे कायम फिरत राहतं, पळत राहतं. म्हणून मनाला देखील चंचल म्हटलेलं आहे. आणि मनाचा कारक चंद्रमा आहे, म्हणून चंद्रमाला देखील काय म्हटलेलं आहे? चंचल म्हटलेलं आहे. म्हणजे हा स्टेबल नाही. ग्रहांमध्ये सगळ्यात फास्टेस्ट मुव्हिंग प्लॅनेट कोण असेल तर हा चंद्रमा आहे. ग्रहांमध्ये सर्वात फास्टेस्ट मुव्हिंग प्लॅनेट कोण असेल तर चंद्रमा आहे. आता मॅमनी सांगितल्याप्रमाणे जास्त वेळ एका राशीत राहत नाही. लगेच राशी परिवर्तन, 1-1.5 दिवस झाले की राशी परिवर्तन. त्यामुळे कुठं ना कुठं तर सर्व ग्रहांमध्ये फास्टेस्ट मुव्हिंग प्लॅनेट चंद्रमा. जसं तुमचं मन पळत राहतं तसं हा चंद्रमा पळत राहतो. जर चंद्रमा आणि मन पळत असेल तर कुठं ना कुठं ट्रॅव्हलिंगचा कारक कोण आहे? चंद्रमा. रिलेट करायचंय. जर मन पळतंय, चंद्रमा पळतोय, तर ट्रॅव्हलिंगला दाखवणारा ग्रह देखील कोण आहे? चंद्रमा. ज्यावेळी तुम्ही ट्रॅव्हल करता ना, बघा मन किती उत्साही असतं की नाही? ट्रॅव्हल करताना, फिरायला जायचं असेल, सुट्टीवर जायचं असेल कुठतर, मन फार उत्साही असतं. का? कारण ट्रॅव्हलिंग करत करत तुम्ही काय करताय? तुमच्या चंद्रमाला ऍक्टिव्हेट करताय. मला सांगा, तुम्ही ज्यावेळी पाण्याच्या ठिकाणी जाता, जेवढी जेवढी मंदिर आहेत, स्पिरिच्युअल प्लेसेस आहेत, जेवढी जेवढी मोठी मंदिर आहेत ना, स्पिरिच्युअल प्लेसेस, त्याला आध्यात्मिक महत्व आहे. त्या प्रत्येक ठिकाणी कुठं ना कुठं तर पाणी. का पाणी येऊ? काहीतरी असेल ना, पूर्वजांनी काहीतरी विचार केला असेल की पाण्याच्या ठिकाणीच मंदिर बांधायचं आहे. म्हणजे केला असेल ना. असं मला वाटतं की पाणी मन प्रसन्न राहण्यासाठी आणि स्थिर राहण्यासाठी देवाच्या ठिकाणी पाण्यामध्ये एनर्जी जास्त लवकर ऍब्सॉर्ब होते. मन स्थिर राहण्यासाठी आणि मनाचं कारक तत्व व्यवस्थित होण्यासाठी. मंदिरात जाता, तुम्ही सोलला व्यवस्थित करताय, सूर्याला व्यवस्थित करताय. आता पाण्याच्या ठिकाणी गेला तर सोल देखील व्यवस्थित राहिला आणि मन देखील व्यवस्थित राहील. लक्षात आलं? सोल व्यवस्थित राहिला, मन व्यवस्थित राहिलं. म्हणून कुठं ना कुठं तर जेवढी जेवढी स्पिरिच्युअल प्लेसेस आहेत त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पाणी पाहायला मिळेल, चंद्रमा पाहायला मिळेल. क्लिअर? रिलेशन मध्ये कोण आहे? आई.
जर रिलेशनमध्ये आई असेल चंद्रमा, तर आई आपल्याला नरिश करते का नाही? लहानपणापासून आपल्याला सांभाळ केलेला आहे, आपल्याला नरिश केलेला आहे, बरोबर? मग कुठं ना कुठं तर आपल्याला नरिश करण्याचं काम देखील कोणाचं आहे? ग्रहांमध्ये. आपल्याला न्यूट्रिशन देण्याचं काम कुणाचं आहे? ग्रहांमध्ये. चंद्र आपल्याला अन्न देण्याचं काम कुणाचं आहे ग्रहांमध्ये? विचार करा. चंद्रमा. म्हणून अन्नाचा कारक देखील कोण आहे? चंद्रमा. लक्षात येते? अन्न आपल्याला नरिश करतं. जशी आई आपल्याला नरिश करते, तसंच अन्न देखील आपल्याला काय करतं? नरिश करतं, पोषक तत्व देतं, पोषण करतं. राईट? म्हणून आई आणि फूड हे कोण आहे? चंद्रमा. तुमची फूड हॅबिट काय आहे ना, याच्यावर तुमचा चंद्रमा कसा आहे हे डिपेंड आहे. जसं तुमचं अन्न तसं तुमचं मन, जसं तुमचं अन्न तसं तुमचं मन. जशी तुमची फूड हॅबिट तसं तुमचं माइंड आहे. लक्षात घ्या. जैसा खाओगे अन्न वैसा रहेगा मन. एक मन आहे बघा. उगच कांदा लसूण सोडत नाहीत लोक, बरोबर ना? काय तर असेल लॉजिक. काय करताय तुम्ही? कोणाची रेमेडी करताय? तुमच्या डाएटला सुधारून, तुमच्या फूडला सुधारून कोणाची रेमेडी करताय? चंद्रमाची. तुम्ही कशाला ट्रिगर करताय? तुमच्या मनाला. म्हणून मानसिक शांती हवी असेल, ज्याला शांती हवी, त्याचा आहार देखील शांत असला पाहिजे, सात्विक असला पाहिजे. आहार कोण आहे? चंद्रमा. लक्षात येतंय आहाराचं महत्व? योगसूत्रामध्ये उगाच आहाराचं महत्व दिलेलं नाही, त्याला रिझन आहे काय ना काहीतरी. जसा तुमचा आहार तसं तुमचं मन. आणि चंद्रमाचा गुण आहे सत्वगुण. त्यामुळे कुठं ना कुठं तर चंद्रमाला ट्रिगर करायचं असेल तर तुम्हाला सात्विक आहार घ्यावा लागेल. तुम्हाला तुमच्या चंद्रमाला ट्रिगर करायचं असेल, तुम्हाला तुमच्या आहारावर, तुमच्या डाईटवर काम करायला हवं. तुम्हाला सात्विक आहार घ्यावा लागेल. लॉजिक काय? सत्वगुण ज्यावेळी तुम्ही डाएटमध्ये ऍड कराल, तुमचा चंद्रमा बॅलन्स होत जाईल. तुमचा चंद्रमा बॅलन्स होत जाईल तर तुमचं मन देखील बॅलन्स होत जाईल. जसं अन्न तसं तुमचं मन. हे एक ओळ लिहू शकतं आणि कायम लक्षात ठेवायचे. ज्याचं मन विचलित राहतंय ना, त्याला तुम्ही डाईट देऊ शकता. लक्षात घ्या. ज्याचं मन व्यवस्थित राहते, तुम्ही नीट नसेल तर तुम्ही चेक करा त्याचा डाईट काय. तुम्हाला पाहायला मिळेल डाईटमध्ये गडबडी झालेली आहे, काय तर गडबडी झालेली आहे. करू शकता रेमेडी. आता बघा, ह्या चंद्रमाचा जो स्वभाव आहे तो चंचल आहे. आपण बघितलं की फास्टेस्ट मुव्हिंग प्लॅनेट आहे, चंचल आहे, मनाचा कारक आहे, फूडचा कारक आहे, अन्नाचा कारक आहे, नरिशमेंटचा कारक आहे, इमोशनचा कारक आहे. आता हा जर इमोशनचा कारक असेल, बघा फार आयएमपी गोष्ट आहे, आपण विचार करत नाही, आपण ते लॉजिकच पकडत नाही की जर हा मनाचा कारक असेल, इमोशनचा कारक असेल, तर तुम्हाला आनंदी ठेवायचं की इमोशनली डॅमेज करायचं, हे कोणाच्या हातात आहे? तुम्हाला आनंदी ठेवायचं आहे का इमोशनली वीक करायचं, हे कोणाच्या हातात आहे? चंद्राच्या. म्हणजे आनंदी राहायचं असेल, मानसिक दृष्ट्या, इमोशनच्या दृष्टिकोनातून तुम्हाला जर व्यवस्थित राहायचं असेल, एकमेव ग्रहाला पकडावं लागेल, चंद्र. पकडा. काल सूर्याला पकडलं आपण, आज चंद्रमाला पकडायचं, जगायचं आहे. लक्षात घ्या. फूड हॅबिट सगळ्यांनी थोडी थोडी चेंज करायची.
जगला ग्रहाला लाईफ मध्ये ऍड केला तर बऱ्याच गोष्टी चेंज होतील, डेफिनेटली होतील. लक्षात येते? तर काय म्हटलं होतं, जरा क्लिक कट झाला. आता आपण काय बोलत होतो? सात्विक आहार. 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 आणि त्याच्या आधी काय तर आपण बोलू थोडक्यात. मन आनंदी ठेवायचं हा, की इमोशनली वीक करायचं. राईट. मन आनंदी ठेवायचं की इमोशनली वीक. ओके, आता बघा पुन्हा एकदा टॉपिक कडे जाऊ. सगळ्यात आयएमपी गोष्ट आहे बघा, चंद्रमाच आपल्या मनाला ट्रिगर करणारा, इमोशन्सला व्यवस्थित ठेवणार आहे, एकमेव प्लॅनेट आहे. आणि चंद्रमाच आपल्याला इमोशनली वीक करणार आहे. ज्या भावामध्ये बघा, ज्या भावामध्ये तुमचा चंद्रमा बसला असेल, मी 12 भाव बघून घ्या म्हणून सांगितलेलं आहे. बघा, बेसिक बघायचं, शिकवणार आहे मी, पण बेसिक लेवलला बघायचे. ज्यांना माहित नाही त्यांना, माहित असेल तर चांगलं आहे. ज्या भावामध्ये तुमचा चंद्रमा बसलेला असेल त्या भावाप्रती तुम्ही इमोशनल असाल, त्या भावाला घेऊन तुम्ही इमोशनल असाल, त्या भावामध्ये तुमचं मन बसलेलं आहे. कुंडलीमध्ये मन कुठं आहे बघायचं असेल की व्यक्तीचं मन कुठं बसलंय, बघा चंद्रमा कुठं बसलाय. चंद्रमा चतुर्थ भावामध्ये बसलाय, व्यक्तीचं मन त्याच्या राहत्या घरामध्ये आहे. चंद्रमा द्वितीय भावामध्ये बसलाय, व्यक्तीचं मन त्याच्या पैशामध्ये आहे. चंद्रमा पंचम भावामध्ये बसलाय, व्यक्तीचं मन त्याच्या संतानामध्ये आहे. चंद्रमा सप्तम भावामध्ये बसलाय, व्यक्तीचं मन त्याच्या बिझनेसमध्ये, त्याच्या पत्नीमध्ये, पार्टनरमध्ये आहे. चंद्रमा नवम भावामध्ये बसलाय, व्यक्तीचं मन कुठं आहे, त्याच्या गुरुजनांमध्ये. चंद्रमा 10th मध्ये बसला, व्यक्तीचं मन कुठं आहे, व्यक्तीचं मन त्याच्या कर्मक्षेत्रामध्ये आहे. चंद्रमा 11th मध्ये बसला, व्यक्तीचं मन कुठं आहे, समाजामध्ये, सोसायटीमध्ये आणि त्याच्या इच्छांमध्ये त्याचं मन बसलेलं आहे. चंद्रमा 12व्या घरामध्ये बसलेला आहे, व्यक्तीचं मन कुठं आहे, व्यक्तीचं मन स्पिरिच्युअलिटीमध्ये, व्ययामध्ये, मोक्षामध्ये. चंद्रमा 1st हाऊस मध्ये बसलाय, व्यक्तीचं मन त्याच्या स्वतःमध्ये, त्याच्या स्वतःवर, व्यक्तित्वावर काम करणारं मन, सेल्फ मध्ये मन बसलेलं आहे, व्यक्तीच इमोशनल आहे. म्हणजे जिथं तुमचा चंद्रमा बसला ना, सिंपल भाषा, जिथं चंद्रमा बसला तिथं तुमचे मन बसलं, तिथे तुमचे इमोशन्स बसले. प्रेडिक्ट करा. दुसऱ्या भावात दुसऱ्या भावात म्हणजे धन भावामध्ये का, किंवा घरात कुठे? हा, फॅमिली, धन. ओके. आणि तिसऱ्या भावात म्हणजे ट्रॅव्हलिंग मध्ये तुमचे लहान बंधू भगिनी जे असतात ते तृतीय भाव आहेत, तिथं मन बसलेलं आहे. मोबाईल मध्ये मन बसलेलं आहे. चतुर्थ ते राहिलं लिहायचं घरामध्ये ना, चतुर्थ म्हणजे घरामध्ये. ओके, तुमच्या ज्या लक्झरीच्या गोष्टी असतील, तुमच्या सुखभावाच्या ज्या गोष्टी असतील, किंवा तुमचं जे घर आहे याच्यामध्ये मन बसलेलं आहे. एक लॉजिक पकडा, तुम्ही ज्यावेळी भाव शिकाल पूर्ण ठिकाणी रिलेट कराल. आपल्याला फक्त लॉजिक पकडायचं, जिथं चंद्रमा बसला तिथं आपलं मन बसलं. दॅट्स इट. बरोबर. क्लिअर? पण सर 2 नंबरचं स्थान आईचं असतं ना? 2 नंबर हा आईचं स्थान असतं ना? आईचं स्थान असतं हा? नाही. 2 नंबर फॅमिलीचं स्थान असतं, पैशाचं स्थान असतं. म्हणजे फॅमिली आणि पैसा. फॅमिली आणि पैसा. फॅमिलीमध्ये आई येतेच ना? आईला एक स्पेशल जागा दिलेली आहे कुंडलीमध्ये, चतुर्थ भाव. ओके, फॅमिलीमध्ये आई येते, पण आईला एक स्पेशल जागा दिलेली आहे, चतुर्थ भाव. तर माझ्या पत्रिकेवरून मला एका मॅडमनी तसं सांगितलं होतं की तुमचं आणि तुमच्या आईचं कनेक्शन खूप असणार आहे, म्हणजे ते त्याच्यावरून त्यांनी सांगितलं होतं असं म्हटलं मला. हा, ठीक आहे, तुम्हाला समजेल. आता फक्त ब्लँक होऊन शिका फक्त. ओके, पूर्ण सोडून देऊन शिका. 6वं राहिलं लिहायचं, माझं 6वं विसरले.
6व्यामध्ये तुमचं मन जॉब मध्ये बसलेलं आहे, तुम्ही काल सांगितलं होतं सेवांमध्ये service. बसलेलं आहे. बरोबर. हम्म. ओके, सर्व लिहायची गरज नाही, लक्षात घ्या. आपल्याला फक्त मुद्दा पकडायचा आहे. हो, पण थोडं लिहिलं की जरा पटकन हा, लक्षात. एक 4-5 लिहा म्हणजे होऊन जाईल. हम्म. समजलं मॅम? माया मॅम, तुम्हाला समजलं? कुठं बसलाय चंद्रमा? 2 मध्ये. 2 मध्ये बसलाय. पैशामध्ये बसले वाटतं मन. माझं झाले इच्छापूर्ती 11वा. 11व्यामध्ये आहे. अरे वा, एक्सलेंट. म्हणजे इच्छापूर्तीमध्ये मन बसले, इच्छांमध्ये बसले. वा. हो ना. राहुल सर, तुमचं कुठं आहे? पंचममध्ये आणि शनी महाराज पण बरोबर आहेत. सूर्यचंद्र युती आहे, विषयोग आहे. सोडून द्या. विष योग वगैरे नाही, हा भारी योग आहे. त्याच्यातून बघतेय मी 2 पत्रिका टॅली करते सध्या. तुमची करा. आता एक लक्षात ठेवायचं, पहिल्यांदा प्रॅक्टिस करताना तुमच्या पत्रिकेवर काम करायचं आहे. हो सर. ओके, ह्याचं रिझन आहे, लक्षात घ्या. जर तुम्ही स्वतःला समजला की मला मॅच होते, तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होऊन जाईल. बरोबर. लक्षात घ्या. आजही मला जेव्हा नवीन सूत्र सापडतं ना कुठले रिसर्च करताना, मी स्वतःवर कुंडलीवर लावून पाहतो पहिल्यांदा. त्यामुळं पहिल्यांदा स्वतःवर करायचं, त्याच्या नंतर तुम्ही दुसऱ्यांच्या पत्रिका घ्यायची. नाही, दुसऱ्यांची नाही, माझ्या बाळाची पत्रिका त्यांनी काढून एक जणांनी दिली मला फलटणवरून, मग ते पण ठेवली आहे समोर. तुमची घ्या पहिल्यांदा. आता बाळाची जरा साईडला ठेवा, तुमच्या पत्रिकेवर पाहायचं आहे, कारण तुम्हाला मॅच झालं पाहिजे. लक्षात घ्या. काय होणार की बाळाचं अजून आपल्याला माहित नाही काय होतंय. तुमचं मॅच झालं, बाळाचं पण मॅच होऊन जाईल. ओके, त्यामुळं आता खाली ठेवा पत्रिका, तुमची वर ठेवा. योजना मॅम सांगा, चंद्रमा कुठं आहे? 12th हाऊस मध्ये 12व्या 12th मध्ये. स्थानात. एक्सलेंट, सुपर. युनिक आहात तुम्ही थोडक्यात. 12th मध्ये मन बसलंय, 12th मध्ये इमोशन्स बसले. अमित सर कुठं आहे चंद्रमा? 3rd हाऊस. 3rd हाऊस. अरे वा, चांगला आहे, सुपर आहे. म्हणजे ट्रॅव्हलिंग मध्ये, पुरुषार्थामध्ये, लहान बंधू भगिनी याच्यामध्ये मन बसलेलं आहे, राईट? हा, माझं तर सर जास्त फेमस कडेच जास्त लक्ष आहे. पराक्रम, फेमस, बस दुसरं काहीच नाही तुझं. बघू पुढे, लक्षात येईल आपल्याला. ओके, आता फक्त मनाची बात चालली, मन कुठं बसलं क्लिअर झालं. आता सर्वात महत्वाची गोष्ट, मन एका फुलासारखं आहे. मन बघा, मन हे एका फुलासारखं आहे. फूल काय करतं? फुलू शकतं, कोमजू पण शकतं. लक्षात येते? फुल एकतर काय होणार आहे, फुलणार आहे, नाहीतर कोमजणार. ज्या भावामध्ये तुमचा चंद्रमा बसलेला आहे ना, तो भावच तुम्हाला इमोशनल डॅमेज करू शकतो. एकतर तो भाव तुम्हाला इमोशनली स्ट्रॉंग करू शकतो, अति उत्साही करू शकतो, नाहीतर तोच भाव तुम्हाला इमोशनली वीक करू शकतो. आता असं का? बघा, चंद्रमाचं जे कारकतत्व आहे ना, मनाचं कारकतत्व आहे. आता ज्यावेळी द्वितीय भावामध्ये मन बसलेलं आहे, बघा, ज्या लोकांच्या द्वितीयमध्ये चंद्रमा बसलेला आहे, जोपर्यंत पैसा येतोय मन उत्साही आहे, छान आहे एकदम, की व्यक्ती मनानं अति उत्साही झालेला आहे, आनंदित आहे, म्हणजे सर्व सुख भोगतोय मानसिक दृष्ट्या, इमोशनली. पण ज्या दिवशी पैसा यायचा बंद होईल ना, बघा तुमच्या मनाची अवस्था काय होऊन जाईल. क्लिक होते? ज्या दिवशी पैसा यायचा बंद होईल, हेच मन तुम्हाला इमोशनली वीक करेल, डॅमेज करेल. हाच चंद्रमा तुम्हाला इमोशनली वीक करेल. द्वितीय भावामध्ये चंद्रमा. चतुर्थ मध्ये चंद्रमा बसलेला आहे. जोपर्यंत लक्झरी, सुखाच्या गोष्टी मिळतायत, ठीक आहे. ज्या दिवशी सुखाच्या गोष्टी बंद झाल्या, इमोशनली वीक व्हाल, डॅमेज व्हाल. पंचमामध्ये चंद्रमा बसलाय, ज्या लोकांच्या पंचमामध्ये संतान येते, तुमचे अफेअर्स येतात. जोपर्यंत चाललंय तोपर्यंत ठीक आहे. ज्या दिवशी अफेअर्स मध्ये अडथळे येतील, इमोशनली वीक असाल. 11th मध्ये चंद्रमा आहे,
जोपर्यंत इच्छा पूर्ण होते तोपर्यंत आपण अति उत्सवी आहोत, आनंदित आहोत, म्हणजे ब्लेसफुलनेस मध्ये आहोत की आता मला बास सुख भोगतोय. ज्या दिवशी इच्छा पूर्ण व्हायची बंद झाली, तुमच्या मनाची अवस्था, तुमच्या इमोशन्सची अवस्था भयंकर असेल अक्षरशः. 12व्या घरामध्ये चंद्रमा आहे, योजना मॅम. जोपर्यंत अध्यात्मात मध्ये आहात ठीक आहे. ज्या दिवशी तुमचे खर्च चालू होतील ना ज्या दिवशी तुमचे खर्च चालू होतील, 12 वगैरे खर्चाचा आहे, तुमच्या इमोशनची स्थिती, तुमच्या मनाची स्थिती कशी असेल? डाऊन असेल. म्हणजे एक घर आहे जे आपल्याला काय करू शकतं? प्रफुल्लित करू शकतं, आणि एक घर आहे जे आपल्याला इमोशनली वीक करू शकतं. ते घर कुठलं आहे? ते घर आहे जिथं चंद्रमा बसलेला आहे, जिथं चंद्रम बसलेला आहे. आता याला तुम्ही निगेटिव्ह घ्याल का पॉझिटिव्ह घ्याल? सांगा, काय वाटतंय? राहुल सर काय वाटतंय? दोन्ही आहे. दोन्ही आहे. सर उगाच चंद्रमाला Always हा पॉझिटिव्ह सर. नेहमी पॉझिटिव्हच राहावं. हा, नेहमी पॉझिटिव्ह राहावं, पण दोन्ही गोष्टी आहेत का नाहीत चंद्रमाकडे? हो हो सर, हो. नाण्याच्या दोन्ही बाजू झाली, पण पॉझिटिव्ह राहिलेलं बरं आहे. चंद्रमाला 2 गोष्टी दिलेल्या आहेत, कृष्ण पक्ष आणि कुठला आहे दुसरा? शुक्ल पक्ष. 15 दिवस वाढणार आहे, 15 दिवस खाली येणार आहे. 15 दिवस त्याचं तेज वाढणार आहे, 15 दिवस त्याचं तेज कमी येणार आहे. इमोशनची अवस्था देखील कशा आहे? 15 दिवस वर जातील, 15 दिवस खाली येतील. इमोशन्स स्टेबल नाहीत, मन स्टेबल नाहीत. म्हणून चंद्रमा कोण आहे? चंचल आहे. क्लिअर? चंद्रमा कोण आहे? एक ते फूल आहे जे फूल काय करू शकतं? तुम्हाला आनंदित करू शकतं, आणि जे फूल तुम्हाला काय करू शकतं? वीक करू शकतं इमोशनल. क्लिअर आहे सगळ्यांना? आता एक बॅलन्सिंगची रेमेडी देतो बघा. इथं खेळ येतो कर्मा बॅलन्सिंगचा. जर आपल्याला माहिती आहे, जर आपल्याला आता माहित झालं की बाबा चंद्रमा असा आहे जो कुठेही स्टेबल नाही आहे, तर आपण काय करू शकतो? बघा, तुमची ही जगण्याची रेमेडी आहे. तुम्ही जर याला ऍक्सेप्ट केला, अक्षरशः तुम्ही आनंदामध्ये राहाल, इमोशनली तुम्ही उच्च लेवलला राहाल. एक सिंपल रेमेडी आहे. ज्या भावामध्ये चंद्रमा बसलेला आहे त्या भावाच्या अशा गोष्टी घ्या ज्या तुम्हाला दुःख देणार नाहीत, ज्या तुम्हाला इमोशनली वीक करणार नाहीत. ज्या भावामध्ये चंद्रमा बसलेला आहे त्या भावाच्या अशा गोष्टी तुम्ही घ्या, अशा गोष्टींना लाईफमध्ये ऍड करा कार्मिक दृष्ट्या, की त्या गोष्टींना घेऊन तुम्हाला दुःख होणार नाही. एक्झाम्पल देऊ. पंचम मध्ये चंद्रमा आहे, पंचम मध्ये चंद्रमा आहे. तुमचं मन, इमोशन्स पंचम भावाच्या हातात आहेत. मनाची चावीच पंचम भावामध्ये. तुम्ही अपेअर्स मध्ये आहात. गॅरंटी आहे का अपेअर्सची? आहे गॅरंटी? नाही, गॅरंटी नाही आहे. काही होऊ शकतं. चाललं तर ठीक, नाही चाललं तर इमोशनली डॅमेज. पण पंचम भावामध्ये लर्निंग येतं, एज्युकेशन येतं. आहे का नाही गॅरंटी लर्निंगची? लर्निंग धोका देईल का? नाही. मग इथं शिकत राहणं हे तुमच्या मनाला कसं ठेवेल? प्रफुल्लित ठेवेल, त्या फुलासारखं ठेवेल का नाही? कर्मा बॅलन्सिंग इथं काय करतं? तुमच्या मनाला देखील बॅलन्स करू शकतं. म्हणजे जर त्या भावाची पॉझिटिव्ह गोष्ट तुम्ही पकडली, आनंदामध्ये राहा. समजले आनंदाची रेमेडी? एक फूड हॅबिट, आणि दुसरं म्हणजे जिथं चंद्रमा बसलाय त्याची पॉझिटिव्ह गोष्ट पकडणं, जेणेकरून आपल्याला पीडा होणार नाही. क्लिअर आहे? 11व्या मध्ये चंद्रमा आहे,
11वा भाव इच्छांचा आहे. इच्छा धोका देऊ शकतात, लक्षात घ्या. इच्छा धोका देऊ शकतात, इच्छा पूर्ण होतील नाही होतील, राईट. पण 11वा भाव समाजाचा आहे, तुमच्या कनेक्टिव्हिटीचा आहे, समाजसेवेचा आहे. तुमच्या हातून जी समाजसेवा होणार आहे धोका देऊ शकते. नाही. ऍटलिस्ट तुम्हाला तरी सोल लेवलला किंवा मानसिकरित्या समजेल की मी काहीतरी केलेलं आहे आणि तुम्ही आनंदित राहाल, म्हणजे राईट. सर पण मॅनिफेस्टेशन पॉवर जास्त असते असं काही आहे का? का नाही? अच्छा. लक्षात आलं. हम्म. चंद्रमाचं असं कारकतत्व पकडायचं आहे त्या भावाचं जे आपल्याला धोका देणार नाही. सिंपल. ज्या कारकतत्वाला घेऊन आपण आपल्या मनाला बॅलन्स करू शकतो. द्वितीय मध्ये चंद्रमा आहे बघा, द्वितीय भावामध्ये चंद्रमा आहे. पैशाचा विचार केला, आज ना उद्या धोका मिळू शकतो पैशामध्ये. आज येतील उद्या नसतील. तुमची मानसिक स्थिती बिघडू शकते, इमोशनली डॅमेज होऊ शकतात, राईट. पण द्वितीय भावामध्ये फूड येतं, डाईट येतो, फूड येतो. जर रोजच्या रोज तुम्ही त्या फूड हॅबिटला बॅलन्स करत असाल, फूड हॅबिट व्यवस्थित ठेवत असाल, मन राहील का नाही व्यवस्थित. पैसा धोका देऊ शकतो, फूड हॅबिट धोका देऊ शकते का? विचार करा. लक्षात येत आहे. त्यामुळं कुठं ना कुठं तर जिथं चंद्रमा बसलेला आहे त्या गोष्टीला घेऊन आपल्याला सतर्क राहायचं आहे. लक्षात आलं. त्या गोष्टी आपल्याला इमोशनली डॅमेज पण करू शकतात आणि वर देखील नेऊ शकतात. दॅट्स इट. जिथं चंद्रमा बसलेला आहे तिथं तुमचं मन बसलेलं आहे, एवढंच आपल्याला पकडायचं आहे. क्लिअर. सर थर्ड हाऊसचं सांग ना एकदा. थर्ड Third house चं सांगू. हा प्लस पॉइंट कोणतं पकडायचं पॉझिटिव्ह? ट्रॅव्हल करत राहा, मजेत राहा. थर्ड हाऊस साठी ट्रॅव्हल करत राहा, मजेत राहा थोडक्यात. एकच मिनिट, एक मिनिट वेट. थर्ड हाऊस मध्ये ट्रॅव्हल करत राहा. ट्रॅव्हलिंग ही याची सगळ्यात बेस्ट रेमेडी. सर आता ट्रॅव्हल तुम्ही म्हणतात, पण ट्रॅव्हल किती म्हणजे असं किती किलोमीटर असं काही का रोजचं रोज बाहेर गावी, रोजचं रोज गावी? जर तुम्हाला कार्मिक दृष्ट्या पॉसिबल असेल तर रोजच्या रोज तुम्ही काय करू शकता, ट्रॅव्हल करू शकता. आणि थर्ड हाऊस मध्ये काय येतं, कन्सल्टिंग येतं. मला सांगा, कन्सल्टिंग धोका देईल? नाही. राहा कन्सल्ट करत, कनेक्टिव्हिटी करत. जेवढी कनेक्टिव्हिटी कराल, जेवढं कन्सल्ट करत राहाल, तेवढ्या गोष्टी काय करतील, मनाला उत्साहित करतील. आनंदी राहाल, हॅप्पी राहाल, इमोशनली स्टेबल राहाल. क्लिअर आहे. हो सर. हा. आता बघा, चंद्रमाचा जो वर्ण आहे ना, ऍज अ कॅरेक्टर, की कॅरेक्टर आपण मन बघितलं, ऍज अ कॅरेक्टर हा वैश्य वर्ण्याचा आहे. वैश्य म्हणजे व्यापारी. ऍज अ कॅरेक्टर हा कोण आहे, वैश्य वर्णाचा आहे. आणि वैश्य म्हणजे काय, हा व्यापारी वर्णाचा ग्रह आहे चंद्रमा. आता ग्रहांमध्ये दोन ग्रह हे व्यापारी ग्रह आहेत. एक बुध ग्रह, म्हणजे ज्याला सच्चा व्यापारी म्हणू शकता, की हार्डकोर व्यापारी कोण असेल, बुध आहे. आणि दुसरा व्यापारी ज्याला इमोशनल व्यापारी म्हणू शकता, तो कोण आहे, चंद्रमा. बघा, हार्डकोर व्यापारी कोण,
बुध म्हणजे ट्रू व्यापारी, खरा व्यापारी, सच्चा व्यापारी. आणि इमोशनल व्यापारी कोण? चंद्रमा. आता मजा बघा ज्यावेळी व्यापारीवर नाही, राईट, लक्षात आलं. ज्यावेळी चंद्रमा 10th हाऊस मध्ये असतो, कर्मक्षेत्रामध्ये असतो. बघा एक्झाम्पल देतो, एक 10th हाऊस मध्ये तुमच्या चंद्रमा आहे आणि 10th हाऊस मध्ये बुध आहे. दोन ग्रह व्यापाऱ्याला दाखवतात. ज्यावेळी 10th हाऊस मध्ये बुध ग्रह असेल आणि तुमच्याकडे कोणतरी गिरायक आलेला आहे, बुध ग्रह असेल, गिरायक आलेला आहे, गिरायकाकडे पैसे कमी आहेत, बुधवाला व्यापारी काय म्हणेल माहिती आहे की बाबा पैसे कमी आहेत, तू उद्या परवा येऊ शकतोस, मला एवढ्या एवढ्या कमी किमतीला ही वस्तू विकता येणार नाही. का विकता येणार नाही? तर माझा हा खर्च आहे, माझ्या या गोष्टी आहेत, एक्सपेन्स आहेत, मला पॉसिबल नाही. आणि तो गोड बोलून काय करेल? घालवेल व्यक्तीला. पण चंद्रमा 10th हाऊस मध्ये हा देखील व्यापार आहे, त्याला व्यापार करायचा आहे. इथं काय होईल? तुमच्याकडे गिरायक येईल, गिरायक म्हणेल की माझ्याकडं समजा माझ्याकडे 10 रुपये आहेत, वस्तू 12 रुपयाची होती पण माझ्याकडे 10च रुपये आहेत आणि मी आता अफोर्ड करू शकत नाही आणि मला देऊ शकता का वस्तू? बिचारा चंद्रमाला वाला व्यक्ती, ज्याचा चंद्रमा काय म्हणतात ते कनेक्टेड आहे किंवा त्याच्यावर इम्पॅक्ट आहे, ज्याचा चंद्रमाचा, तो व्यक्ती म्हणेल की बाबा ठीक आहे, 12 रुपयाची वस्तू आहे, 12 रुपयाची वस्तू आहे, तुझ्याकडे 10 रुपये आहेत, मला तर ही 8 रुपयाला मिळालेली आहे, मला तर ही 8 रुपयाला मिळालेली आहे, तर माझा पण 2 रुपयाचा फायदा आहे आणि तुझं पण 2 रुपयाचं काय तुला कमीने मिळते. माझा 2 रुपयाचा फायदा आहे, भले माझा 2 रुपयाचा तोटा होतोय, पण ठीक आहे, माझा 2 रुपयाचा तिथं फायदा होईल आणि तुझ्याकडे पण पैसे नाहीत, तुझं पण भलं होऊन जाईल, ही वस्तू घेऊन जा. म्हणजे इथं त्यानं काय केलं सांगण्याचं तात्पर्य काय? इथं काय केलं? त्यानं इमोशनली विचार केला, व्यापार केला पण इमोशनली विचार केला. म्हणून चंद्रमाला काय म्हटलेलं आहे? इमोशनल व्यापार. चंद्रमा जर तुमच्यावर जास्त इम्पॅक्ट करत असेल तर तुम्ही देखील इमोशनल व्यापारी आहात, लक्षात घ्या. क्लिअर? समजलंय लॉजिक? बुध ग्रह प्युअर व्यापारी आहे, म्हणजे ग्रहांमध्ये जर बघायला गेलं, बुध ग्रह हा प्युअर व्यापारी, सच्चा व्यापारी. आणि बुध म्हणजे वाणी आहे, तो त्याच्या वाणीच्या वेट, बुध ग्रह म्हणजे वाणीचा कारक आहे ना? हा वेट एकच मिनिट कंप्लीट करू द्या. बुध ग्रह सच्चा व्यापारी आहे, वाणीचा कारक आहे, तो त्याच्या वाणीच्या शक्तीने कस्टमरला वाईट पण वाटू देणार नाही, पण घालवेल की म्हणेल की ठीक आहे उद्या ये, 2 रुपये कमी आहेत ना, उद्या ये. पण चंद्रमावाला व्यक्ती इथं त्याचे इमोशन्स त्याला पकडतायत, तो व्यक्ती काय म्हणेल की ठीक आहे बाबा 2 रुपये कमी आहेत ना, उद्या दे, चालेल, ही वस्तू घेऊन जा, माझा पण तोटात नाही, तुझा पण तोटा नाही. हे लोक कोण आहेत? चंद्रमावाले, जे इमोशनली विचार करतात. भले ते व्यापार करण्यामध्ये असो, भले ते कर्म करण्यामध्ये असो, भले ते जॉबच्या ठिकाणी असो, जे इमोशनली विचार करतात ते चंद्रमावाले व्यक्ती, त्याच्यावर चंद्रमाचा इम्पॅक्ट आहे. क्लिअर? आता तुम्ही कशा प्रकारे व्यापार करता बघा, तुम्हाला समजून जाईल की तुमच्यावर बुधाचा इम्पॅक्ट आहे का चंद्रमाचा इम्पॅक्ट आहे. इमोशनली व्यापार करत असाल, ऍज अ चंद्रमाचा इम्पॅक्ट तुमच्यावर आहे. क्लिअर? जे व्यापारामध्ये स्पेशली त्यांच्यासाठी या गोष्टी. ओके? कर्म देखील तुमचं थोडंफार इमोशनल असेल तर तुमच्यावर चंद्रमाचा इम्पॅक्ट आहे. आणि तुम्ही प्रॅक्टिकल असाल, आणि तुम्ही जर प्रॅक्टिकल असाल तर तुमच्यावर बुधाचा इम्पॅक्ट आहे. प्रॅक्टिकल असाल बुधाचा इम्पॅक्ट, इमोशनल असाल चंद्रमाचा इम्पॅक्ट. 2 प्रकारचे लोक तुम्हाला पाहायला मिळतील, एक प्रॅक्टिकल, एक इमोशनल. क्लिअर? क्लिअर आहे? चंद्रमाला बघा, जाऊया पुढं. आतापर्यंतचे क्लिअर आहेत कन्सेप्ट?
आता बघा, चंद्रमाला गोल मटोल शरीरवाला म्हटलेला आहे. गोल मटोल शरीर म्हणजे चंद्रमा प्रधान जर व्यक्ती पाहायचे असतील तर त्यांचं शरीर कसं असेल? कसं असेल? गोल मोटल. गोल मोटल इन द सेन्स की त्याला तुम्ही फॅटी म्हणू शकत नाही, पण एक सुदृढ, लक्षात येते, फॅटी म्हणू शकत नाही पण सुदृढ शरीर, गोल मोटल आकार. असं गोल अंगाचा म्हणजे हा, तर गोल मोठं शरीरवाला याला तुम्ही चंद्रमाशी जोडू शकता. ज्या लोकांमध्ये शरीर गोल मोठं दिसेल, डेफिनेटली चंद्रमाचं कारकतत्व तिथं पाहायला मिळेल. लक्षात येतंय? म्हणून आपण ज्यावेळी फूड हॅबिट जास्त खात असतो, जे लोक पुढे असतात ते लोक कुठं ना कुठं तर शरीरावर देखील त्यांचे गुण दिसतात. फुडी लोक, ज्यावेळी तुम्ही फुडी असता तर तुमच्यामध्ये चंद्रमाचे गुण देखील असतात, तुम्ही इमोशनल देखील असता. लक्षात ठेवा, फुडी लोक इमोशनल पाहायला मिळतील तुम्हाला. ओके, म्हणून मूड स्विंग होतात. मूड स्विंग झाले की काय ना काय तर खायला आवडतं. स्त्रियांना तर स्पेशली आवडतं. का आवडतं? चंद्रमाचं कारकतत्व आहे. चंद्रमाच मूड स्विंग करायला लागलाय आणि चंद्रमाच आपल्याला फूड ची अपेक्षा द्यायला किंवा क्रेविंग्स द्यायला. लक्षात येते? त्यामुळं मूड स्विंग चंद्रमा आहे. त्यामुळं मूड स्विंग होत असतील तर चंद्रमा इम्पॅक्ट करतोय तुमच्यावर, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. मूड स्विंग, मन सारखं बदलत राहतं, मूड स्विंग होत राहतात आणि काहीतरी खायची इच्छा होते, तर समजून जा तुम्ही चंद्रमा प्रधान व्यक्ती आहात. असा व्यक्तीला तुम्ही काय म्हणायचं आहे? हे व्यक्तीमध्ये चंद्रमाचं तत्व आहे. बिचारा भली पुढे पण आतून इमोशनल आहे. ओके, शरीरावरून पाहू शकता, त्याच्या व्यक्तित्वावरून पाहू शकता. क्लिअर? आता बघा, अजून एक गोष्ट आहे जी चंद्रमाला डिफाईन करते. याला कामातूर म्हटलेलं आहे. एक वर्ड टाका, चंद्रमा हा प्लॅनेटला काय? कामातूर प्लॅनेट, डिझायरस, कामातूर डिझायरस. चंद्रमा कसा आहे? डिझायरस आहे, कामातूर आहे. म्हणजे काय? याला काय ना काहीतरी तुमच्याकडून हवं आहे चंद्रमाला. लक्षात घ्या, याच्यामध्ये काय ना काहीतरी इच्छा दडलेल्या आहेत आणि इच्छा कुणामुळे दडलेल्या आहेत? मनामुळे, इमोशन्समुळे. त्यामुळं जे लोक साखरेपेक्षाही गोड बोलतात, जे लोक साखरेपेक्षाही गोड बोलतात, ते लोक कुठं ना कुठं तर मनामध्ये इच्छा घेऊन तुमच्याशी कनेक्शन बनवत आहेत. एखादा व्यक्ती तुमच्यासोबत जर अति गोड बोलत असेल, साखरेपेक्षाही गोड, म्हणजे काय म्हणू शकता की आता साखरेचं पोतं आणून फेकतोय का काय आपल्यावर, एवढा गोड बोलायला लागला, एवढं गोड बोलायला लागलाय. त्या गोड बोलण्यामागं कुठं ना कुठं तर एक काम आहे, एक इच्छा आहे, डिझायर दडलेली आहे. लक्षात घ्या, तुम्हाला या गोष्टी पाहायला मिळतील की कुठं ना कुठं तर त्या गोड बोलण्यामागं, अति गोड बोलण्यामागं कुठं ना कुठं तर इच्छा दडलेली आहे, डिझायर्स दडलेले आहेत. आणि ह्या डिझायर्स कुठं आहेत? मनामध्ये आहेत. मनाचा कारक चंद्रमा आहे आणि हा चंद्रमा कसा आहे? कामातूर आहे. म्हणून तुमच्याकडून काहीतरी काम करून घ्यायचं असेल व्यक्तीला एखाद्या, तर तो अति गोड बोलेल, अति गोड बोलेल. जो व्यक्ती अति गोड बोलेल तिथं तुम्ही समजून जा की कुठं ना कुठं तर तिथं इच्छा दडलेली आहेत आणि तिथं चंद्रमाचं कारकतत्व आपल्याला पाहायला मिळते. क्लिअर? कामातूर, डिझायर्स. ओके, 11th हाऊसला जोडू नका, पण डिझायर्सला जोडू. क्लिअर आहे? आता पुन्हा एकदा सांगतो सारांश. ओके, कीवर्ड्स छोटे छोटे लिहिले सर्वांनी. मनाचा कारक चंद्रमा आहे, इमोशनचा कारक चंद्रमा आहे, सर्वात महत्वाचं नरिशमेंटचा कारक चंद्रमा आहे, फूडचा कारक चंद्रमा आहे. ज्या भावामध्ये चंद्रमा बसला असेल त्या भावाला घेऊन तुम्ही इमोशनली उच्च लेवलला असू शकता किंवा इमोशनली डॅमेज असू शकता. दोन्ही गोष्टी पाहायला मिळतील. ज्या भावामध्ये चंद्रमा बसलेला आहे त्या भावामध्ये साक्षात तुमचं मन बसलेलं आहे, त्या भावाला घेऊन तुम्ही इमोशनल असाल, त्या भावाला घेऊन तुम्ही इमोशनल असाल. 2nd हाऊसमध्ये चंद्रमा आहे, तुमच्या फॅमिलीला घेऊन तुम्ही इमोशनल असाल.
पंचम मध्ये चंद्रमा आहे, तुमच्या संतानाला घेऊन तुम्ही इमोशनल असाल. 11व्या मध्ये चंद्रमा आहे, तुमच्या इच्छांना घेऊन इमोशनल व्हाल, माझी काही इच्छा पूर्ण होत नाही. सप्तमामध्ये चंद्रमा आहे, पार्टनरला घेऊन इमोशनल असाल. फर्स्ट मध्ये चंद्रमा आहे, तुम्हीच इमोशनल आहात. थर्ड मध्ये चंद्रमा आहे, तुमचे लहान बंधू भगिनी शेजारी यांना घेऊन इमोशनल असाल. चतुर्थ मध्ये चंद्रमा आहे, तुमच्या घराला घेऊन इमोशनल असाल. म्हणजे जिथं चंद्रमा बसला आणि 10th मध्ये चंद्रमा आहे, तुमचं कर्मच इमोशनल असेल. त्यामुळे जिथं चंद्रमा बसला तिथं इमोशन्स दडलेले. क्लिअर? फास्टेस्ट मुव्हिंग प्लॅनेट चंद्रमा. ट्रॅव्हलिंग चंद्रमाची रेमेडी. फूड चंद्रमाची रेमेडी. सत्वगुणी प्लॅनेट आहे. फूड हॅबिटला सत्वगुणामध्ये ऍड केला, तुमचा डाईट चेंज केला, चंद्रमा बॅलन्स. ज्या भावामध्ये चंद्रमा आहे त्याच्या पॉझिटिव्ह गोष्टींना पकडलं, चंद्रमा बॅलन्स. क्लिअर? व्यापारी वर्णाचा ग्रह आहे, पण कसा व्यापार आहे? इमोशनल व्यापार. कसा व्यापार आहे? इमोशनल व्यापार. ओके. चंद्रमाला फुलाशी जोडायचं आहे, जे कसं असू शकतं? प्रफुल्लित किंवा कोमसलेत. क्लिअर? आणि लास्टला डिझायर्स. लास्टला काय म्हणू शकता? डिझायर्स. जिथं अति गोडवा दिसेल, डिझायर्स दिसतील, तिथं चंद्रमाचं कारकतत्व पाहायला मिळेल. आता बऱ्याच गोष्टी तुम्हाला समजल्या असतील चंद्रमाच्या, बाबा काय काय. त्याच्यासोबत काही कीवर्ड्स लिहायचे जे ऍज अ प्रोफेशन देताना किंवा ऍज अ करिअर देताना, ऍज अ बिझनेस देताना तुम्हाला हेल्पफुल ठरतील. ओके. आता चंद्रमाला तुम्ही लिहू शकता माइंड. एक 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 लिहून घ्या बघा थोडं. माइंड. वॉटर, पाण्याचा कारक देखील चंद्रमा आहे, ते तुम्हाला माहिती आहे. ओके. जास्त मी त्याच्यावर बोलत नाही, कारण काही गोष्टी. पहिलं काय सांगितलं? माइंड. माइंड मन. माइंड. ओके. हा. त्याच्यानंतर वॉटर. ओके. पाण्याचा कारक चंद्रमा. लिक्विड्स. लिक्विड्सचा कारक देखील कोण आहे? चंद्रमा. लिक्विड्स. त्याच्यानंतर फूड लिहू शकता. फूडचा कारक चंद्रमा. फूडचा कारक चंद्रमा. त्याच्यानंतरल्या सायकोलॉजी. सायकोलॉजीचा कारक चंद्रमा. त्याच्यानंतरल्या नर्सिंग. नर्सिंगचा कारक देखील चंद्रमा. त्याच्यानंतरल्या फिकल्ट माइंड म्हणजे चंचलता. फिकल्ट माइंड. त्याच्यानंतरल्या चिटिंग. चिटिंगचा कारक देखील चंद्रमा आहे, लक्षात घ्या. चिटिंग. त्याच्यानंतरल्या हॉस्पिटॅलिटी. हॉस्पिटॅलिटी. या हॉस्पिटॅलिटी जेवढ्या सर्व्हिसेस असतात चंद्रमाच्या. त्याच्यानंतरल्या मराईन. मराईन म्हणजे समुद्र किंवा त्याच्या रिलेटेड कुठलेही सेक्टर्स असतील, चंद्रमाचे सेक्टर्स आहेत. ओके. त्यामुळे नेव्हीमध्ये काम करणारे लोक चंद्रमा. समुद्रावर काम करणारे लोक चंद्रमा. पाण्याचं काम करणारे लोक चंद्रमा. फूड सेक्टरमध्ये जेवढे जेवढे लोक काम करतायत, कुणाचं करतायत? चंद्रमाचं काम करतायत. जेवढे लोक सायकोलॉजिस्ट आहेत, कुणाचं काम करतायत? चंद्रमाचं काम करतायत. जे लोक चिटिंग करतायत, कुणामुळे करतायत? चंद्रमामुळे करतायत. त्याच्या पुढल्या ट्रान्सपोर्ट. ट्रॅव्हलिंगचा कारक आहे. ट्रान्सपोर्टला देखील कोण दाखवेल? चंद्रमा. ट्रान्सपोर्टेशन हे फील्ड कोणाचं आहे? चंद्रमा. डिलिव्हरी सर्व्हिसेस जोडू शकता. म्हणजे ट्रॅव्हलिंग रिलेटेड जे प्रोफेशन आहे, करिअर आहे, बिझनेस आहे, चंद्रमाचं आहे. लॉंग ट्रॅव्हलला देखील जोडू शकता, चंद्रमा. कॅटरिंग. कॅटरिंग देखील काय आहे? चंद्रमा. कुकिंग. कुकिंग देखील काय आहे? चंद्रमा आहे. अन्न शिजवणं, बनवणं, या सगळ्या गोष्टी चंद्रमाच्या आहेत, लक्षात घ्या. कारण अन्न आपल्याला नरिश करतं, त्यामुळे फूड सेक्टरमधले सर्व लोक चंद्रमाचे.
अन्न बनवणारे लोक चंद्रमाचे आहेत, कॅटरिंगवाले लोक चंद्रमाचे आहेत. कॅटरिंग व्यवसाय करायचा आहे, चंद्रमाची युती पाहिजे, चंद्रमाला आपल्याला पाहावं लागेल. इमोशन्स लिहिलंय सर्वांनी? ओके. तुमचं फर्स्ट फिमेल चाइल्ड लिहा, फर्स्ट फिमेल चाइल्ड. प्रथम स्त्री संतान कोण आहे? चंद्रमा आहे साक्षात. ओके, त्यामुळे तुमची मुलगी कोण आहे? तर चंद्रमा. मेडिसिनचा कारक देखील चंद्रमा. मेडिसिन्स, मेडिसिनचा कारक कोण समजलं? चंद्रमा. केमिकल्सचा कारक देखील चंद्रमा आहे. केमिकल्स, केमिकल्सचा कारक चंद्रमा आहे. केमिस्ट्रीचा कारक देखील चंद्रमा आहे. केमिस्ट्रीचा कारक कोण आहे? चंद्रमा. म्हणजे बघा, जे लोक केमिस्ट्रीमध्ये काय ना काहीतरी करतायत ते लोक कुणाचं एज्युकेशन घेत आहेत? चंद्रमाचं एज्युकेशन घेत आहेत. लक्षात येत आहे? त्याच्यानंतर कोल्ड, कोल्ड हा एक कीवर्ड टाका. कोल्ड, थंड, शीतपेय म्हणू शकता किंवा कोल्ड, ज्या गोष्टी आहेत त्या चंद्रमाच्या. हा शीतल ग्रह आहे, थंड ग्रह आहे. जे लोक इमोशनल हिलर आहेत, हिलिंगचं काम करतायत, इमोशनली हिलिंग करतायत, कुणाचं काम करतायत? चंद्रमा. जे लोक सिल्वरचं काम करतायत, चांदी व्यवसाय, कुणाचं काम करतायत? कुणाचा बिझनेस करतायत? चंद्रमा. सिल्वर धातू आहे याच. ओके, कीवर्ड्स मध्ये टाकू शकता चंद्रमा. जे लोक मोती तयार करतायत, पर्ल कल्चर, कल्चर, कुणाचं काम करतायत? चंद्रमाचं काम करतायत. क्लिअर? सर हिप्नोटिझम करतात ते पण आले ना याच्यामध्ये, मनावरतीच कंट्रोल करू. जर मनाचा संबंध असेल, बघा मनाचा संबंध असेल तर चंद्रमाला जोडू शकता, पण जिथं भ्रम असेल तिथं राहूला जोडू शकता. हिप्नॉटिझम जर मॅजिक म्हणून परफॉर्म करत असेल व्यक्ती, जर इमोशनल हिलिंग करण्यासाठी करत नसेल, मॅजिक म्हणून करत असेल, राहू आहे. राहू इज मॅजिशियन. लक्षात येते? जर तो सायकोलॉजी किंवा हिलिंगसाठी याचं काम करतोय, डेफिनेटली तुम्ही चंद्रमाशी जोडू शकता. ओके, आणि नर्सिंग सेक्टर देखील चंद्रमाच आहे साक्षात. नर्स काय करतायत? हील करतायत ना, म्हणजे आपली केअर घेत आहेत. इमोशनल व्यक्तीच आपलं केअर घेऊ शकतो. म्हणून नर्सिंगला देखील तुम्ही कुणाशी जोडायचं आहे? चंद्रमाशी जोडायचं. केमिकल्सला चंद्रमाशी जोडायच्या. शरीरामधले जे केमिकल्स आहेत ते देखील चंद्रमा आहेत, आणि तुमचं मन देखील केमिकल्सला ऍक्ट करतं, रिॲक्ट करतं. म्हणून शरीरामध्ये डोपामाइन, मेंदूमध्ये केमिकल्स असतात ना. डोपामाइन वगैरे लेवल वाढली की आपल्याला आनंद फील होतो, आणि काही काही सर्टन केमिकल्स जर कमी झाले तर आपल्याला डिप्रेशन फील होतं. सगळा खेळ कशाचा आहे? केमिकल्स आहे. त्यामुळं सायंटिफिकली म्हणा, ऍस्ट्रॉलॉजिकल म्हणा, प्रत्येक ठिकाणी ग्रह आहेत. क्लिअर? सर, जसं सूर्य सत्वगुणी होता तर चंद्र रजोगुणी आहे का? सत्वगुणीच घ्यायचं आहे. आता झाले, सर्वांनी लिहिलेलं आहे. बरेच कीवर्ड्स मिळाले असतील. ओके, पहिले देखील तुम्ही लिहिले असतील तर ओके, एक्सलेंट आहे. आता लास्ट, या चंद्रमाची देवता श्रीकृष्ण म्हणून लिहा तिथं, आणि वही बाजूला ठेव. कृष्ण, चंद्रमाची देवता कोण आहे? कृष्ण.
का हो? कृष्णाला का घेतलेला आहे? कारण की सर काल जसं आपण पाहिलं होतं की सूर्याचा अवतार किंवा मग राम कसे सूर्यवंशी म्हटलं की राम येतात, तसंच चंद्रवंशी म्हटलं की श्रीकृष्ण येतात. एक्झॅक्टली. म्हणजे प्रत्येक अवतारांनी कुठं ना कुठं तर ग्रहांच्या रूपानं काय घेतलेला आहे? अवतार घेतलेला आहे. बघा, विष्णूचे ते दशावतार आहेत ना, त्या दशावतारांनी देखील ग्रहांना रिस्पेक्ट केलेलं आहे, ग्रहांना महत्व दिलेलं आहे. त्यामुळे कुठं ना कुठं तर रामाचा अवतार हा सूर्याशी निगडीत आहे, तसंच श्रीकृष्णांचा अवतार हा चंद्रमाशी निगडीत आहे. ओके, आता वही झाकून ठेवा, थोडं आपल्याला बोलायचं, वही झाकून ठेवा, निश्चिंत राहून आपण जरा बोलू. ओके, बघा, चंद्रमाला श्रीकृष्णांशी जोडलेलं आहे, राईट? बरोबर. आपल्याला काही ठिकाणी तुम्ही भगवान शिवांशी देखील जोडता, बरोबर राहुल सर? आपली परवा चर्चा झाली होती की भगवान शिवांचं एक आपल्याला सारखं पाहायला मिळतं चंद्रमाच्या कारकतत्वांमध्ये. माझ्या पत्रिकेत शनी चंद्र युती आहे, विषयोग आहे, हा, आणि मग तो काय, मग थोडंफार रेमेडिया वगैरे काय, मग ते थोडं तुम्ही आतमध्ये असतं तुम्हाला. हा. तुमचे थोडे व्हिडिओ मागचे बघितले मी त्यामुळे. ओके. आता मनाचं कारकतत्व तुम्ही जर बघितलं, म्हणजे अवतारांमध्ये जर तुम्हाला माहित असतील स्टोरीज, तर ज्याचं मनावर प्रभुत्व आहे ना, हा अवतार भगवान श्रीकृष्णांचा. म्हणजे तुम्ही डिनाय करू शकत नाही, मनावर जर भयानक प्रभुत्व जर बघितलं, भगवान श्रीकृष्ण प्रचंड प्रभुत्व आहे, प्रचंड भयानक. हे ट्रान्सफॉर्म करू शकतात मनाला, उच्च लेवलला नेऊ शकतात. आणि अवतार देखील कोणाचा आहे, म्हणजे कशामध्ये घेतलेला आहे? चंद्रमा वंशामध्ये घेतलेला आहे. वंशावली वाईट चंद्रमा, त्याच्यानंतर मनाची उच्च अवस्था, बरोबर, मनाची उच्च अवस्था, त्याच्यानंतर बघा, जिथं व्यक्तीला मानसिकदृष्ट्या डॅमेज पोचतो ना, अशा ठिकाणी भगवान श्रीकृष्ण येतात. अर्जुनाचं तुम्ही पाहिलेलं आहे की बाबा मनाची अवस्था द्विधा अवस्था झालेली आहे आणि आता समजत नाही मनाला काय करायचं. भगवान श्रीकृष्ण गीतेचा उपदेश देत आहे. म्हणजे कशी अवस्था आहे मनाची? प्रचंड अवस्था आहे, भयानक अवस्था आहे, लक्षात घ्या. त्यामुळं देवतांमध्ये जर कोण असेल, भगवान श्रीकृष्ण कोण असतील तर चंद्रमा. आणि आपण काय म्हणतो? राधे कृष्ण, राधे कृष्ण, राईट? जे तुम्ही त्या बाजूला गेलात, जर आपलं मथुरा साईडला वगैरे, तिकडं राधे कृष्ण जास्त म्हणतात, राधाकृष्णांचं रिलेशन जास्त जोडतात. राधेला देखील तुम्ही चंद्रमाशी जोडायचं. ज्यावेळी तुम्ही राधा नाम करता ना, कुठं ना कुठं तर तुम्ही तुमच्या मनाला ट्रिगर करताय. ज्यावेळी तुम्ही राधे कृष्ण म्हणता, मनाला ट्रिगर करताय. लक्षात येतंय? राधे कृष्ण आणि भगवान श्रीकृष्ण दोन्ही गोष्टी मनाला ट्रिगर करणार आहेत. आणि कुठं ना कुठं तर भगवान श्रीकृष्णांचा संबंध देखील पाण्याशी पाहायला मिळेल. द्वारका पाहू शकता तुम्ही, आहे का नाही? पाण्याची रिलेशन. यमुना लीला केलेले आहेत पाण्यामध्ये, रिलेशन आहे. मला सांगा, हा कालियानाग कोण आहे? कालियानाग कोण आहे? निगेटिव्हच आहे, निगेटिव्ह आहे, विषारी आहे, विषारी आहे, निगेटिव्ह आहे, पॉइझनस आहे. आणि जेवढे विषारी प्राणी आहेत ना, पॉइझनस प्राणी, सरपटणारे प्राणी, रेप्टाईल्स म्हणू शकता सायन्सच्या भाषेमध्ये, हे रेप्टाईल्स राहूशी निगडीत आहेत, राहूशी जोडलेले आहेत. ज्यावेळी लाईफमध्ये
राहू रिलेटेड प्रॉब्लेम येतात, तुमचं मन वीक व्हायला लागतं. ज्यावेळी लाईफमध्ये राहू निगडीत प्रॉब्लेम येतात, तुमचं मन वीक व्हायला लागतं. ज्यावेळी कालिया नाग फणावर वर काढून येतो, विषातला नदीमध्ये ऍड करतो मना, म्हणजे तुमच्या मनामध्ये ऍड करतो, त्यावेळी या विषाला कंट्रोल करण्यासाठी, या कालिया नागाला कंट्रोल करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण त्याच्यावर देखील लीला करतात, त्याच्या फणावर डान्स करतात. म्हणजे मनाची उच्च अवस्था कुठे आहे बघा. राहूरूपी मन, राहूरूपी भ्रम ज्यावेळी तुम्हाला काय करत असेल, पकडत असेल, त्यावेळी भगवान श्रीकृष्णांची आराधना करणं या राहूरूपी ज्या भ्रमाला नष्ट करून टाकेल आणि तुमच्या मनाला उच्च लेवलला नेऊन टाकेल. लक्षात येते? राहूरूपी भ्रम ज्यावेळी तुम्हाला डॅमेज करत असेल, ज्यावेळी तुम्हाला मानसिक भीती वाटत असेल, भय वाटत असेल, भगवान कृष्णांची आराधना तुमच्या मानसिक स्थितीला उच्च लेवलला घेऊन जाईल. करून पहा, आणि हे फॅक्ट आहे, तुम्ही करून पाहू शकता. क्लिअर? मिल्क प्रोडक्ट चंद्रमा आहेत. भगवान शिवांशी देखील त्याची स्टोरी जोडलेली आहे चंद्रमाची, माहीत असेल तुम्हाला. ओके, श्राप मिळतो चंद्रमाला आणि त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी होतात. मिल्क कोण आहे? चंद्रमा आहे. ज्यावेळी मिल्क चंद्रमा आहे, मन चंद्रमा आहे, मनामध्ये विष येतं. ज्यावेळी मनामध्ये विष येतं, मन चंद्रमाच आहे ना, मन चंद्रमा आहे. आणि चंद्रमाला मटेरियलिस्टिक वर्ल्ड मध्ये कोण दाखवत असेल तर मिल्क, दूध. ज्यावेळी मनामध्ये विष येतं, त्या मनाला बाहेर काढण्यासाठी, चंद्रमारूपी दूध आपण काय करतो? भगवान शिवांवर अर्पण करतो. चंद्रमारूपी दूध म्हणजे आपण काय करतो, एक मनाची अवस्थाच भगवान शिवांना अर्पण करतो की यामध्ये जी विष आहे, मनामध्ये जे भ्रम निर्माण झालेले आहेत, घेऊन टाका. याचा आध्यात्मिक अर्थ हा आहे की आपण काय करावं, मटेरियलिस्टिक सेन्समध्ये त्याच गोष्टी अर्पण करावे ज्या मनाला रिप्रेझेंट करत आहे. का तर तुमचं मन स्ट्रॉंग व्हावं. क्लिअर आहे? त्यामुळं भगवान शिवाची आराधना करू शकता, पर कृष्णांना सुद्धा तुम्ही काय करायचं, ऍड करायचं आहे. म्हणजे साक्षात जर बघितलं, अवतार म्हटलं तर कृष्ण, बॅलन्सिंगसाठी भगवान शिवांना तुम्ही घेऊ शकता. दोन्ही गोष्टी आहेत. ओके, राधे कृष्णा म्हणणं देखील चंद्रमाला उच्च अवस्थेमध्ये नेण्यासारखं आहे. मिल्क प्रोडक्ट चंद्रमा असतील तर जेवढे कॅटल्स आहेत, डेअरी प्रोडक्ट आहेत, कुणाचे आहेत, डेअरी म्हणून टाकू शकता. डेअरी प्रोडक्टमध्ये काम करणारे लोक, डेअरी व्यवसायामध्ये काम करणारे लोक, मिल्क प्रोडक्टमध्ये काम करणारे लोक सर्व चंद्रमाचं काम करतात. मग ते पनीर बनवत असतील, काहीही करत असतील, चंद्रमाचं काम करतात. क्लिअर? आता बोला, तुमच्या काही शंका असतील तर बोलू शकता. सर, मनाला स्थिर ठेवण्यासाठी म्हणजे ते अवघड आहे, पण म्हणजे जसं तुम्ही म्हटले मूड स्विंग्स साठी प्रॉब्लेम असतो, तुमचा मूड स्विंग्स होत असेल तर चंद्रमा इम्बॅलन्स आहे. म्हणजे त्यावेळेस कळतं पण कळत नाही असं होतं. पण मग तेव्हा काय करायचं चंद्राला? म्हणजे मला आता आधी तरी जास्त व्हायचा त्रास, पण आता म्हणजे 10 वर्षापासून हिलिंग आणि स्पिरिच्युअलिटी मध्ये आहे तर समजतं. पण कधी कधी होतं, म्हणजे जास्त इमोशन्स अवेगाने येतात. तर मग त्यावेळी रेमेडी काय करावी? म्हणजे मी अभिषेक शिवलिंगावर करते, रोजच पाण्याचा करते, पण मी बाकी म्हणजे असं हे जसं तुम्ही राधेकृष्ण सांगितलं किंवा दुसरं काय असं फूड हॅबिट. अच्छा, ओके, आणखीन एक गोष्ट ऍड करू शकता, फूड हॅबिट. जर तुम्ही सत्वगुणी आहार घेत असाल, डेफिनेटली त्याचा इम्पॅक्ट होऊन जाईल. हो. काही ग्रहांच्या दृष्टींमुळे जर चंद्र आपला हे होत असेल
तर ते म्हणजे ते connection आता तो पुढे विषय आहे. हा. परत काय नाही, बॅलन्स होऊन जाईल, काही इश्यू नाही. पुढे बघू आपण, दृष्टीचा कन्सेप्ट पुढे बघू. ओके, ठीक आहे. माझ्याबरोबर शनी बसले. एक्सलेंट. पहिल्यांदा विष योग म्हणायचं बंद करा. ते आता थोडं बरेच व्हिडिओ बघितले सर, त्यामुळे एवढ्या स्ट्रेस मध्ये होतो. बापरे, आता काय. एक चांगला योग आहे, फक्त विष योग म्हणायचं नाही. शनी सोबत बसलाय ना चंद्रमा, हा. तुम्हाला माहितच नाही याचं महत्व केवढं आहे. शनी सोबत चंद्रमा बसलाय, तुमचा साक्षात उदरनिर्वाह चंद्रमाच्या अंडर आहे आणि तुम्ही त्याला विष योग म्हणताय. ते व्हिडिओच असे बनवलेत ना सर सगळे, असे म्हणजे असं कोणी सांगितलं नाही की हे म्हणजे विषय आहे. एक्सलेंट कॉम्बिनेशन आहे, सुपर आहे. तुम्ही चंद्रमाचं कर्म करा, मनापासून काम करा, सोडून द्या. विष योग नाही, हा उच्च योग आहे असं म्हणू शकता. ओके, या जगामध्ये असा कुठलाही योग नाही जो खराब. तुम्हाला परमेश्वरानं जर बनवलं एखादी एनर्जी देऊन, तर तुम्ही युनिक आहात. फक्त त्याला ऍक्सेप्ट करा आणि त्याला लाईफ मध्ये ऍड करा. ओके, आता पण सांगतात सर, भीती घालतात सर. काय झालं? भीती घालतात सगळे आम्हाला. हा, भीती ज्योतिषाचं कामच आहे, भीतीतून नष्ट करणं, बाहेर काढणं, भ्रमातून काढणं. आपली ही बॅचच यासाठी आहे, तुम्ही भ्रमातून बाहेर पडणार आहात. आपण कोणाला भीती घालायचं ज्योतिषी नाही व्हायचं ना. ज्यावेळी कुठली तर डिझायर असते ना, ज्यावेळी कुठली तर डिझायर असते, चंद्रमा कामातूर आहे, त्या डिझायरच्या प्रती व्यक्ती दुसऱ्याला भीती घालतो. भीती गाठली नाही तर ज्योतिषांचा उदरनिर्वाह, निम्म्या अर्ध्या ज्योतिषांचा उदरनिर्वाह चालणार नाही. राशी चक्र हे घाला, हे रत्न घाला, ते रत्न घाला. काही नसतं, प्रत्येक ग्रह आपला गुरु आहे. ओके, अजून सर, तुम्ही जसं सांगितलं चंद्राला व्यवस्थित करायला राधाकृष्ण किंवा कृष्णाची आराधना किंवा मग फुडी. आता जे फुडीचं आहे ते कुठेही चंद्र बसला तरी करता येते उपाय का पर्टिक्युलर ठिकाणीच बसले तर करता येईल? पुढची जी रेमेडी आहे ना, 12 भावांमध्ये कुठेही चंद्रमा असून ते तुम्ही करू शकता. हा, नेमकं काय करायचं? सात्विक जेवण फक्त, सात्विक अन्न. ओके. ओके, 12 भावांमध्ये कुठेही बसून दे चंद्रमा, तुम्ही ही रेमेडी करू शकता. ज्यावेळी तुम्ही सत्व गुणाचा आधार घेता, चंद्रमा सत्व गुणाचा प्लॅनेट आहे, हा ट्रिगर होऊन जाईल, याला बळ मिळेल. ओके, म्हणून सर इस्कॉन मंदिरामध्ये लसूण कांदा चालतच नाही ते सर. एक्झॅक्टली बरोबर आहे तुमचं. म्हणून इस्कॉन मंदिरामध्ये लसूण कांदा वगैरे चालत नाही. रिझन आहे त्याचं. हा, आणि इस्कॉन हे श्रीकृष्णाचंच मंदिर आहे ना. श्रीकृष्णाचं मंदिर आहे. आणि हे मोतीसाठी पर्लची आणि सिल्वरची जी अंगठी घालायला सांगतात, ती कशासाठी? म्हणजे मन बॅलन्स ठेवण्यासाठी की कशासाठी? आता पहिलं तर अंगठ्या कोणी घालायच्या नाहीत सध्या तर. ओके, जोपर्यंत शिकत नाही तोपर्यंत अंगठ्या घालायचं नाही. पण एक बेसिक लेवलला सांगतो, ज्यावेळी तुम्हाला मानसिक दृष्ट्या वाटेल की मला विकनेस येतोय, ज्या दिवशी तुम्हाला मानसिक दृष्ट्या वाटेल विकनेस वाटतोय, मानसिक खच्चीकरण होते, मन वीक वाटतंय, त्यावेळी चंद्रमाला पॉवर देण्यासाठी तुम्ही चंद्रमा न बघताही घालू शकता. एक अट आहे, ज्यावेळी तुम्हाला विकनेस वाटतोय मानसिक दृष्ट्या, त्यावेळी तुम्हाला चार्ट बघायची देखील गरज नाही, मोती घाला, चंद्रमा बॅलन्स होऊन जाईल. कधी विकनेस वाटतोय त्या दिवशी, मनाला ट्रिगर करायचं असेल तर. पण जर तुम्हाला ओव्हरऑल कुंडली पाहायची असेल की बाबा काय होतंय, अजून काय काय चंद्रमा देऊ शकतो, विदाऊट चार्ट कुठलाही रत्न घालू नका, कुठलाही घालू नका. रत्नांची फिलॉसॉफी प्रचंड वेगळी आहे. रत्न म्हणजे ते
औषध आहे, प्रोटीन आहे, जे घेतल्यानंतर तुम्हाला व्यायाम देखील करायला लागतो, नाहीतर तुमच्या किडनीज खराब होतील.